आज आपण पाहणार आहोत एकदम झणझणीत, खमंग आणि तोंडाला पाणी सुटेल असं नॉनव्हेजचं प्रकार, वजडी मसाला. हा वजडी मसाला आपण बनवणार आहोत वाटण घाटण न करता, अगदी साध्या पद्धतीने, कोणताही फॅन्सी मसाला न वापरता, पण चव मात्र एकदम जबरदस्त. आज आपण एक अशी पद्धत पाहणार आहोत की एक भाकरी कमी पडेल आणि नकळत 2 भाकऱ्या खाल. चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी सगळ्यासोबतच ही वजडी मसाला अप्रतिम लागते. ही वजडी मसाला आपण कुकरमध्ये फक्त 10 मिनिटात तयार करणार आहोत. वेळ कमी असला तरी चव मात्र कुठेच कमी नाही. वजडी नीट शिजली, मसाला योग्य प्रमाणात भाजला आणि फोडणी जर परफेक्ट जमली तर हा वजडी मसाला हॉटेललाही टक्कर देईल. घरच्या घरी हॉटेलसारखी वजडी मसाला कसा बनवायचा तो पाहूया. तर इथे आपण अर्धा किलो वजडी घेतली आहे. वजडी मी 8 ते 9 वेळा पाण्याने नीट स्वच्छ धुवून घेतली आहे. वजडी व्यवस्थित स्वच्छ धुणे फारच गरजेचे असते. इथे गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की थोडं हिंग घातलं आहे. अर्धा छोटा चम्मच हळद घातली आहे आणि मीठ घातलं आहे. हे साहित्य तेलामध्ये काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये धुतलेली वजडी घालूया. तेलामध्ये वजडी काही सेकंद परतून घेऊया आणि यामध्ये थोडंच पाणी घालायचं आहे. आपण चहा पितो ना, त्या कपाने मी इथे अर्धाच कप पाणी घातलं आहे. हे असं फेस यायला लागलं की झाकण लावायचं आहे. मध्यम आचेवर आपण एक शिटी काढून घेऊ आणि 10 मिनिटं कमी आचेवर हे शिजवून घेऊ. पूर्ण कुकर गार झाला आहे आणि वजडी तोडून पाहूया. तर इथे आपलं छान अशी वजडी शिजली आहे. बघा, लगेच तुटताय. मसाला वजडी बनवायला घेऊया. तर इथे गॅसवर आपण कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरा आणि कोथिंबीर याचा ठेचा घालूया. इथे आपण 1 चमचाभर हा ठेचा घेतला होता. हा तेलामध्ये परतून घेऊया. बारीक चिरलेला एक कांदा घालूया आणि कांदा पण गुलाबी रंगावर परतून घेऊया. 2 चमचे लाल तिखट घातला आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा धना पावडर घातला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. काही सेकंद मसाले परतून झाले की यामध्ये थोडं पाणी घालूया. कांद्यासोबत सगळे मसाले एकजीव होईल आणि आपल्याला छान अशी ग्रेव्ही मिळेल. या कढईवर झाकण ठेवूया आणि काही सेकंद हे शिजून घेऊया. तर इथे आपण 1 मिनिटानंतर पाहतोय आणि पहा, मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि यामध्ये आपण शिजवलेली वजडी घालूया. ही वजडी आणि मसाला छान मिक्स करून घेऊया. धुवून घेतलेलं बेसन पीठ घालूया. तर इथे मी 2 चमचा बेसन पीठ घातलं आहे आणि छान परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. ही आपली मसालेदार वजडी तयार झाली आहे. सर्व करूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.